दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक हा तिसरा आपल्याला पाहायला मिळतोय. जगदंब स्पोर्ट वेंढरीपाडा वर्सेस आई सोनदेवी स्पोर्ट वाघराळपाडा. एक कडवी झुंज जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघाच्या नावावरती अनेक पारितोषिका आहेत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भरपूर टुर्नामेंट खेळलेत हे दोन्ही संघ आणि अनेक पारितोषिक त्यांच्या नावावरती देखील पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. म्हटलं जाताना सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असता. बघूया कुठला संघ या ठिकाणी चांगल्या प्रकारे संघर्ष करतोय, मेहनत करेल हे येणाऱ्या काही वेळानंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 3 ओव्हरचा हा मॅच स्टार्ट करायचा आहे. राहुल साठवण पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज झालाय. ऑन स्ट्राइक वरती बॅटर नवनाथ गहला, नॉन स्ट्राइक वरती संजय थिंडा. ही सलामीची जोडी आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा टीमची. मागच्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त बॅटिंग केली मिस्टर संजय थिंडानं. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावला. यावेळेस राहुल साठवणचा हा पहिला बॉल. हो हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली, परंतु 2 धावावरती समाधान मानलं या ठिकाणी दोन बॅटरनं. चांगले रन भेटत विकेट. कॉलिंग खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी पण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्यात. बघूया किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल आई सोनदेवी स्पोर्ट वाघराळपाडा टीम समोर. यावेळेस आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू रवाना होतोय. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केलेत. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी नेहमी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती तरसावं लागतं आणि सध्या तेच कारण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल वरती मात्र यावेळेस विश्वास दर्शवला 2 बॅटरनं. राहुलचा तिसरा बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन लॉंग ऑफला सुंदर फटका आहे. जयदीप साठवण याला बीट करून चेंडू नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र शेवटच्या क्षणी बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालं. जवळजवळ आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने अति वेगानं धावत आला आणि चांगल्या पद्धतीने बॅकअप दिला गेला. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहेत एकंदर 6 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी चांगले होते, परंतु निश्चितच आपण पाहिलं तर धावा देखील चांगल्या पद्धतीने हे 2 बॅटर घेत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 3 चेंडूवरती दुहेरीच्या स्वरूपामध्ये धावा पूर्ण केलेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मिळते एक सिंगल धाव लेग बाईच्या स्वरूपामध्ये. म्हटलं जातं ना संघर्षाचा काल कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं आणि सध्या तरी तोच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगले होते, कुठल्या प्रकारचे मोठे फटके येत नाहीत, परंतु सिंगल डबल वरती जास्त लक्ष केंद्रित केलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस रनअप मध्ये पुन्हा एकदा थोडासा चुकला गेलाय. प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. दोन्ही टीम निश्चितच सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करते. यावेळेस आपण पाहिलं तर धीम्या गतीचा हा बॉल टाकला होता आणि निश्चितच स्लोवरच्या स्वरूपामध्ये बॅटरला देखील बीट केलाय. यावेळेस मी तर म्हणेन राहुल साठवणने बॅटरचं फुटवर ओळखलं आणि त्याला अनुसरून चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना एक चांगली बॉलिंग जरूर पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि सक्सेसफुल देखील झालाय. मिडविकेटच्या डोक्यावर ठोकलाय हा
षटकार. दादा मनान साधा भोला स्वभाव हायलय जकात बाई मनान हायलय भोळा और जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला जीती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. धन्यवाद. डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा तर आपण पाहिलं तर 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आणि फिके हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. संजय धिंडा अँड त्याला साथ देतोय मिस्टर नवनाथ गेहिला. एवढेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. लेग पिफरची अपील देखील केली होती परंतु पंच सहमत नाही आहेत. ना मुन्ना ना नॉट आउटचा जरूर इशारा आलाय परंतु लेग बायच्या मध्ये एक धाव मैदानी शॉट मध्ये जरूर पूर्ण केले. षटकातील पुढचा बॉल फुल्लालेन्सचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आनंद मोर याला बीट करून चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर जातो. एका टप्प्यानं 4 धावन करता येतोय चौकार. नायकम कुणाला घाबरत नाही. धन्यवाद. डीजे. म्हटलं जातं ना आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील ना तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट करताना दिसतंय बॅटिंग करणारी टीम मैदानी शॉट मध्ये. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा हा झेल मात्र ड्रॉप झालाय. पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच तर हाराल मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे. म्हटलं जाताना बुडत्याला काडीचा आधार. गोलंदाजी चांगल्या पद्धतीने करतो परंतु क्षेत्ररक्षकाचा साथ काही मिळत नाहीये. थोडासा नाराज दिसतोय संघाचा संघनायक मिस्टर महेंद्र परेड. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं 20 सेट मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. जयदीप साठवण पुढे सरसावला होता परंतु थोडासा फॉम्पलिंग जरूर झाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केली त्यानं. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 आकड्यावरती. 3 षटकांचा सामना आहे. जवळजवळ 30 ते 35 धावा जरी धाव फलकावरती आल्या तर एक चांगला फायटिंग टोटल स्कोर जरूर पाहायला मिळेल जगदंब स्पोर्ट पेंडेपाडा टीमचा. याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग सध्या सुरू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर संदीप साठवणकडनं चुकी होताना जरूर पाहायला मिळतंय. म्हटलं जातं ना मनुष्याला ठेच ही मोठ्या डोंगराला नाही तर ते एका छोट्या दगडानं लागते. म्हणून या क्रिकेट मधल्या छोट्या छोट्या गोष्टी निश्चितच शिकायला हव्या. सध्या तरी निश्चितच थोडस फील्ड पोझिशन आपल्याला खराब पाहायला मिळते सोनदेव स्पोर्ट वाघरापाडा टीमची. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक मात्र यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडला हा झेल आणि समाप्त झाला यावेळेस मिस्टर संजय धिंडा ह्याचा खेळ आउट. धन्यवाद. डीजे. आपल्याकडे वेळ नक्कीच असणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये विजय झालेला संघ म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट लहुपाडा
दुपारच्या सत्रामध्ये विजय झालेला संघ आई ग्रुप भाटपाडा संघाचा संघ नायक. आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. आपण सज्ज राहायचं आहे. अजून सुद्धा एका षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावर जर आपण धावा पाहिल्या जगदंब स्पोर्ट टीमच्या तर 12च्या सरासरीनं 24 धाव आपल्याला पाहायला मिळतात. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे. बघूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 4 मध्ये पोहोचतोय. आज आमचे स्क्वेअर लेगचे पंच देखील थोडेसे थकलेले दिसत आहेत. थोडीशी घाई नक्कीच करावी. कदाचित शनिवारच्या दिवसामध्ये इनॅक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. सध्या तरी फुल फॉर्म मध्ये दिसतात. तिसरे षटक टाकण्याकरता गोलंदाज मिस्टर आनंद मोड. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. टक्कन असा आवाज जरूर आला होता. झेल तर पकडलाय परंतु बघूया आउटफील्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे निश्चितच डिसिजन पोहोचवला आहे. डिसिजन काय असणार आहे नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि डिसिजन आहे OUT आउट. चला मॅच लावते सुरुवात. पहिल्याच बॉलवरती निश्चितच विकेट प्राप्त केलाय अनंत मोर या गोलंदाजानं. आता मात्र डाव्या हाताचा एक घातक फलंदाज धीरज धेंडा. धीरज ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल. हो 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 मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. हॉडवेनच्या फील्ड देखील या ठिकाणी केली होती.
तर हा डॉट बॉल निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. आनंद मोरगण. हो 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 हो, यावेळेस आपण पाहिला तर भिंगरी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय बैठक मारली होती. बैठक शॉट म्हणायला काही हरकत नाहीये, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हातानं चेंडूला फक्त दिशा दिल्या. मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 आकड्यावरती. असं वाटलं होतं की निश्चितच 30 ते 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, परंतु पूर्णपणे बांधून ठेवलं या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आनंद मोरनं. अजून सुद्धा शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बघूया, अतुल सुरुंग आहे ऑन स्ट्राईक वरती. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. जगदंब स्फूड पेंढरपुरा टीमचा एक हुकमाचा एका म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण त्याच्याकडे तेवढा खेळ देखील स्ट्रॉंग आहे. एवढेच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. एकदा वेगानं पूर्ण केले. मिस्टाईम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. रॉन क्षेत्रामध्ये चेंडू यावेळेस ट्रॅव्हल झाला होता आणि अगदी जवळून ह्या 2 धावा पळून पूर्ण केलेत. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 आकड्यावरती. आता मात्र पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल आहे. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा येतात. 6 आल्या तर 33 होतील, 4 आल्या तर 31 होतील आणि 1 ही न धाव आली तर फक्त 27 राहतील. भविष्यवाणी आपण करू शकत नाही, क्रिकेट आहे. मात्र यावेळेस आपण पाहिला तर चेंडू बॅटला स्पर्श जरूर झाला जातो डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. मिळतील फक्त 2 टीमची धावसंख्या झाली ती 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावांचा टार्गेट पूर्ण करावं लागेल विजयासाठी, ते म्हणजेच आई सोनदेव स्पोर्ट वाघरापाडा टीमला. जाऊया आपण जयेश डुकले यांच्याकडे. धन्यवाद विजय. चला, कर्णधार या अष्टभुजा स्पोर्ट्स लाईव्ह पाडा टीमचे कर्णधार आलेले आहेत तिथे आणि एका बाजूने कल्पेश सुद्धा आले. चालू असलेल्या सामन्याचे प्रतिनिधी आपण सुद्धा लक्ष असू द्या. ड्रॉ उडवतोय आपण पुढील मॅचेससाठी, 3rd राऊंडसाठी. आणि या 3 ड्रॉमध्ये 3 संघांची नावं आहेत आणि एक ड्रॉ जो ज्याला बाय मिळेल आणि 2 जे संघ असतील तो सामना खेळतील. एक ड्रॉ काढला जाईल तो असेल बाय. हा बाय असेल तर आता हे 2 ड्रॉ उघडले जातील आणि त्याच्यामध्ये होणार आहे 3 लढत. कल्पेशच्या हातामध्ये ड्रॉ आहे अष्टभुजा लहूपाडा आणि विजेता टीम. तर बाय मिळते ती म्हणजेच आय ग्रुप भाटपाडा या टीमला. अष्टभुजा लहूपाडा अगेन्स्ट आपण पाहणार आहोत विजेता आणि बाय मिळाले आय ग्रुप भाटपाडा या टीमला. तर नक्कीच यानंतरचा असा होणार हा कॉन्टेस्ट चांगला होईल. अपेक्षा आहे प्रेक्षकांना, अपेक्षा आहे सर्वांना. कालचा दिवस पहिला पण होता तर कालच्या दिवसामध्ये खूप चांगला क्रिकेट इशिका 11 तडखड वसई या टीमने खेळला. आशिष सारखा एक खेळाडू पाहायला मिळाला होता. त्याचप्रमाणे आपण बघितला होता तर विक्रांत सारखा जो खेळाडू कालच्या दिवसामध्ये अभिराज्य फलंदाजीवर ज्याने गाजवलं आणि त्या खेळाडूंच्या जोरावर कालच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये क्वालिफाईड करणारी इशिका 11 तडखड वसईची टीम जी पाहायला मिळाली. आज मात्र आणखीन एक टीम त्यांच्या यादीमध्ये आपलं नाव कोरत असताना पाहायला मिळेल. आता एका बाजूने जगदंबा स्पोर्ट्स असेल, दुसऱ्या बाजूने आपण पाहिली आहे तर आयदेव स्पोर्ट्स वाघरालपाडा असेल, सोनदेव स्पोर्ट्स वाघरालपाडा, त्याचप्रमाणे अष्टभुजा लहूपाडा आणि आय ग्रुप भाटपाडा. म्हणजेच आय ग्रुप भाटपाडा या टीमचा जर विचार करायचा झाला तर डेफिनेटली त्यांच्याकडे एक चान्स आता निर्माण झाला आहे, कारण की ते शेवटच्या मॅचपर्यंत क्वालिफाईड झाले आहेत
मात्र इथून जे काही करायचं ते सगळं काही चांगलं करायचं आहे ते उर्वरित संघांना म्हणजे लहूपाडा टीम असेल त्याचप्रमाणे या दोनपैकी एक टीम असेल. डीजे आमच्या सोबत आहे आमच्या जोडीला पायगाव वाला त्याचा आवाज आपण ऐकला. विजय भोय चला मॅचला होते सुरुवात. 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती असेल महेंद्र परट उर्फ बाहुबली आणि नॉन स्ट्राईक वरती संदीप साठवण. गोलंदाजी क्रमवरती गोलंदाज अतुल सुरुंग. अगदी कमी वयामध्ये अतुलने देखील क्रिकेटच्या या पटलावरती पदार्पण केलं आणि आता मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून सातत्याने भूमिका करत असतो जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा टीमचे. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. अतुल सुरुंगचा हा पहिला बॉल. वेगवान बॉल हाताला होता मात्र काय जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. 2 धावा निश्चितच या फटक्यावरती जरूर मिळतील महेंद्र याला. षटकातील पुढचा बॉल. ओहो पुन्हा एकदा जबरदस्त पंच केला होता. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक देखील तैनात होता. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोलावरती आले असावी आणि त्याला मात्र बॉल दिसला नसावा तेच कारण आहे. मात्र झेल सोडलाय की मग मॅच सोडलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण महेंद्र परेट कुठल्याही क्षणी आक्रमण रूप धारण करू शकतो. षटकातील पुढचा बॉल. एवढेच पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलं होतं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 4 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा फटका आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हो 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 दोन्ही गाड्या एकाच रुलावरती मात्र शेवटच्या क्षणी ट्रॅक मात्र चेंज केले. पटरी चेंज केली या ठिकाणी नाहीतर अपघात निश्चितच ठरलेला होता. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते 5 आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत पहिल्या षटकातील 4. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळेल अतुलच्या माध्यमातून. यावेळेस पुढे सरसावळने चेंडूला दिशा दिली. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिळेल एक सिंगल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका. निश्चितच पॉइंट क्षेत्रामध्ये झेल सोडला होता महेंद्र परेटचा आणि त्याच्यानंतर हा पलटवार षटकार. मागून भुकतो कशाला भावा लावायची समोर ताकद लावा.
कशाला भावा लावायची समोर ताकद लावा शांतीत क्रांती करू नको बाळा मी काही जोकर नाही अर फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात किंग नाही मी किंग मेकर हाय फिट कर डोक्यात जाशील ठोक्यात किंग नाही मी किंग मेकर हाय बोलात मार्केट शहरात आपलंच नाव गुणगुणतय वाचा ही चांगली ठेवतोय म्हणून पब्लिक डिमांड देतय धन्यवाद डीसी. नंबर 2चं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपण पाहतोय नवनाथ गहिला याला राईट नंबर 2 विकेट षटकात पहिला बॉल शॉर्ट पिच बॉल होता हुकचा फटका जरूर पाहायला मिळाला आहे परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये मिळतील फक्त 2 धावा. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला आहे ते एकंदर 14 या आकड्यावरती. अभी भी मुकाबला जीतने के लिए 11 गेंदों में 16 रनों की जरूरत है. एक विकेट की दरकार रहेगी यहाँ पे जब किस टीम को और विकेट दिलाने का प्रयास जरूर करेंगे नवनाथ अपनी गेंदबाजी में क्योंकि उनको पता है अगर यहाँ से अगर विकेट नहीं चटकाए तो फिर हम यहाँ से इस मैच में से निकल जाएंगे और उसी की दरकार में गेंदबाजी अब होती रहेगी. और जिसकी मैंने चर्चा की थी और चर्चे पे होता हुआ पर्चा और विकेट दिलाई शायद गेंदबाज ने सुन ली मेरी बात और अपनी टीम की बड़ी सफलता हासिल की. पहला झटका लगता हुआ 14 रनों पर. देखो रिप्ले में कैसे आउट हुए बल्लेबाज बैकफुट पे खेलना चाहते थे पुल करना चाहते थे लेकिन गेंद ने अतिरिक्त उछाल लिया और बल्ले का ऊपर वाला हिस्सा लगकर गेंद विकेट कीपर के दस्तानों में गई और विकेट कीपर ने वहां पे कोई भी गलती नहीं की बड़ी आसानी से वो कैच को लपक लिया और ये पहला वाला झटका और बड़ा वाला झटका दिलाया. ये झटका देना जरूर था क्योंकि इससे अब उम्मीदें जग गई है क्योंकि एक विकेट अगर अच्छी दिलाती है तो एक नए बल्लेबाज आते हैं और नए बल्लेबाज जब आते हैं तो वो एक माइंडसेट से आते हैं कि मुझे पहली गेंद खेलनी है पहली गेंद खेलने के साथ मुझे अच्छा क्रिकेट खेलना है और एक अच्छी पार्टनरशिप अपने साथी के साथ करनी है. ये प्रेशर रहता है क्या प्रेशर में खेलें या फिर निडर खेलेंगे. 10 गेंदों में 16 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए. यावेळेस मिस टाइम फटका आणखी एका विकेटचं पतन. प्रेशर में खेलेंगे तो सिटी जरूर बजेगी जयेश. और सिटी बचती हुई एक बार नहीं तो बार बार 2 बार बच चुकी है और 2 बैक टू बैक विकेट गंवाई है सोनली स्पोर्ट्स वागरापाड़ी की टीम ने. अब देखो पूरी तरह से मोमेंटम को शिफ्ट किया अपनी तरफ क्योंकि पहले ओवर में 12 रन बने थे और उसके बाद अगर देखेंगे तो कोई भी विकेट नहीं गंवाई थी सुनील की टीम ने. लेकिन जैसे ही गेंदबाजी करने के लिए नवनाथ आए और उन्होंने 2 बड़ी झटके दिए और उसके बाद अगर देखेंगे तो एक मोमेंटम को अपनी तरफ खींच लिया क्योंकि अब मुकाबला जीतने के लिए जो मार्जिन खड़ा हो गया गेंद और रनों का और 9 गेंदों में 16 रन अब बनाने हैं. तो 2 विकेट ने किस तरह से प्रेशर बढ़ाया बल्लेबाजी करने वाली टीम को. अब उस प्रेशर को कायम रखना है तो अब उससे भी ज्यादा घातक और डेंजरस गेंदबाजी करेंगे नवनाथ. म्हटलं जातं ना येणाऱ्या संकटाला जो प्रत्युत्तर करतो तोच खरा विजेता बनतो जयेश. यावेळेस मिस टाइम फटका आणखी एका विकेटचं पतन होईल का. यस बॅक टू बॅक 3 विकेट आणि या ठिकाणी विकेटची हॅट्रिक पूर्ण करत असताना मिस्टर नवनाथ गहिला ठरतो या टूर्नामेंट मधला पहिला जरूर पहले खिलाड़ी बन चुके इस टूर्नामेंट में इस सीरीज में हैट्रिक लेने वाले विकेट की हैट्रिक.
आज के दिन में। डेफिनेटली आप देख सकते हैं किस तरह से ये 3 विकेटें चटकाई नवनाथ ने अपनी गेंदबाजी में। और क्या बेहतरीन गेंदबाजी, क्योंकि जिस स्पेल की जरूरत थी ना टीम को, एक मैच विनिंग, एक गेम चेंजिंग वाला स्पेल, और वो स्पेल अब डाल रहे इस ओव्हर में नवनाथ। मित्र म्हणेन कुठेतरी चुकीचं क्रिकेट खेळलं जाते आई सोनदेवी स्पोर्ट वागरापाडा टीमच्या बाजूनं. जो चांगली बॅटिंग करतोय त्याला मात्र नॉन स्ट्राईकला बुजगावण्यासारखं उभं केलंय. कदाचित स्ट्राईक त्याला जर दिली असती तर त्यांनी काहीतरी वेगळं केलं असत, कारण तो पूर्णपणे सेट झालाय. वही जो नाइट वॉचमैन कहते हैं ना, जो कई बार हमने देखा है कि नाइट में गेट के सामने खड़े किए जाते हैं, वैसे उनको खड़ा कर दिया है नॉन स्ट्राइक एंड के ऊपर महेंद्र को. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. चांगला कमबॅक या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय नवनाथ गेहिलाचा. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केले, 3 फलंदाज बाद केलेत. यावेळेस बॅट्स टॉफीज चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन आहे. मिळतील फक्त 2 धावा. या 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16च्या घरामध्ये. अजून विजयासाठी धावांची गरज आहे. 6 बॉल 14 ची गरज. थैंक यू डीजे. अब ज्यादा वक्त नहीं गंवाना है. जगदम्बी की टीम से मैं रिक्वेस्ट करूंगा क्योंकि और भी 2 मुकाबले खिलाने हैं वक्त से पहले और समय से पहले, क्योंकि अगर सूरज फिर ढल गया, शाम हो गई, रात हो गई, अंधेरा हो गया, तो फिर जो आखिरी वाला मुकाबला है कहीं अंधेरे में ना हो जाए, इसलिए कहीं देर ना हो जाए, ऐसा कहेंगे हम. 6 गेंदों में अब 14 रनों की जरूरत है. इस साल का अगर जिक्र करेंगे तो मैं एक बार गया था भिवंडी की ओर, वहाँ पे एक मुकाबला हुआ था, फाइनल का मुकाबला लगभग 6:15 पर. और वो फाइनल का मुकाबला कितनी गेंदों का हुआ था मालूम है? 3 गेंदों का, क्योंकि सामने वाले बल्लेबाज को गेंद नहीं दिख रही थी, विकेट कीपर को नहीं दिख रही थी, अंधी धुंधी वो फाइनल की मैच चल रही थी. लेकिन ऐसा नहीं होगा इस मुकाबले में. हेलो 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 हेलो. तर तसं काही होणार नाही, कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आपण पाहिलं तर अगदी वेळेवर सगळे काही कार्य कंप्लीट करते. षटक. हॅलो हॅलो. तर पहिलाच बॉल या ठिकाणी वाईट येतोय. वाईट आल्यानंतर निश्चितच गोलंदाज थोडासा प्रेशर मध्ये जरूर जाणवेल. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे, ती म्हणजेच 13. 6 चेंडू 13 धावा. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. बॅटची होती ती थोडीशी वरून फिरली गेली आणि निश्चितच पूर्णपणे बीट झाला बॅटर महेंद्र परेड. तर 5 चेंडू असतील आणि 13. महेंद्र 2 चेंडू घेण्याचा प्रयत्न करेल फक्त मॅच फिनिश करण्यासाठी, परंतु ते त्याला दिले जातील का? हवेत फटका अतुल आहे तिथे. सुंदर कॅचिंग पोझिशन पाहायला मिळाला. ग्रेट कॅच आणि बिग विकेट म्हणावी लागेल. आणि गेम चेंजर खेळाडूला मात्र बाद केल्यानंतर आता असं चित्र दिसून येतंय की मॅच वर पकड पुन्हा एकदा जगदंब स्पोर्ट्स टीमनं जरूर केलेली पाहायला मिळते. बारीक तवसे आमचे गावातल्या लोठ्यात करत गोठे आमचे पायात पट्ट्यांना गल्ल्यात गाठ्या मारत येऊ आम्ही झुमका 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 घेन पाय जमाल झुमका पोरा घेन पाय जमाल झुमका पोरा घेन पाय जमाल झुमका चालल पेप्सी कोला धन्यवाद डीजे. एक विराट ट्रॉफी मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. आनंद
4 चेंडू आणि 13 धावा मॅच जिंकण्यासाठी ही कहाणी पाहायला मिळते. एकंदरीत जर विश्लेषण करायचं झालं तर 17 धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि ज्या प्रमाणे पण विश्लेषण केलं ना तर सध्याची जी स्थिती आहे हाताच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू पाहायला मिळेल. खाली राहणारा धाव घेण्याचा प्रयत्न करताय दुसऱ्या बाजूने राहुल मात्र इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आणि विकेट मात्र गमावली जाते. अशा स्थितीने अशा सिच्युएशन मध्ये जर विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच चांगला इंटेंट दर्शवावं लागेल, चांगला क्रिकेट खेळावं लागेल. संदेश स्पोर्ट्स वागरालपाडा टीम बॅकफुट वर पूर्णपणे ढकलून देण्याचं कार्य इथून केलंय. जगदंबा स्पोर्ट्स टीम जी असं वाटलं होतं की त्याने तिथे धावा कमी बनवल्या त्यानंतर गोलंदाजीमध्ये त्या धावा मी तर म्हणेन वाचवल्या आणि चांगल्या प्रमाणे त्यांची गोलंदाजी राहिली. हा चेंडू मात्र आपण पहिले सोडून देण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा मात्र इथे मिळाला नाहीये बॅटरला कारण की तो डॉट चेंडू होता. आता 2 चेंडू आणि 13 धावा मॅच जिंकण्यासाठी. मोठा फटका हवेत आहे. फिल्डर अंडरनीट अँड चान्स बिटवीन द कॅच अँड यस डेफिनेटली गुड कॅच पाहायला मिळते इथे आणि इथेच आपण पाहिले तर मॅच मात्र आता पूर्णपणे आपल्या मुठ्ठीमध्ये. मॅचवर मोठी पकड, मॅचवर कब्जा कसलाय जगदंबा स्पोर्ट्स टीमने. तेरा धावा आणि नक्कीच इथे मॅच वर झाली जगदंबा स्पोर्ट्सची हवा. मॅच जिंकले जगदंबा स्पोर्ट्स टीमनं आणि नक्कीच ज्याप्रमाणे विश्लेषण केलं होतं की या मॅच वर जास्त फोकस असणार आहे विकास पाहणेला म्हटलं होतं आणि नक्कीच त्याने ते करून दाखवलंय. आपल्या टीमला मात्र विजयाच्या छायेत नेऊन दाखवलंय. आता ही मॅच जिंकल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास मात्र वाढलाय आणि आता इथे 2 हात करावे लागणार आहेत ते म्हणजेच अष्टभुजा लहूपाडा या संघाच्या समोर.